योद्धा न्यूज मराठी. शरहोली खुर्द. पाईप गोदामाला भीषण आग. 2.5 तासांच्या थरारानंतर आग आटोक्यात. आळंदी वडगाव रस्त्यावरील चरहोली खुर्द परिसरात बुधवारी दुपारी पाईप बनवणाऱ्या एका कंपनीच्या गोदामाला भीषण आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या या आगीत कंपनीचे लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले असून मोठी वित्तहानी झालीय. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्यानं मोठा अनर्थ टळला. नेमकी घटना काय? बुधवारी दुपारी 3:30 सुमारास साई गार्डन मंगल कार्यालयाच्या दक्षिण बाजूला असलेल्या पाईप गोदामातून धुराचे लोट येऊ लागले. काही क्षणातच आगीनं रौद्र रूप धारण केले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलीस प्रशासनानं मदतीसाठी धाव घेतली. अग्निशमन दलाचे अथक परिश्रम, आगीचे स्वरूप पाहून पिंपरी चिंचवड महानगरपालिका, PCMC, PMRDA आणि चाकण नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. जवानांनी सुमारे 2.5 तास सलग पाण्याचा मारा करून सायंकाळी 5:30 सुमारास आग पूर्णपणे आटोक्यात आणली. आळंदी नगर परिषदेच्या यंत्रणेवर प्रश्नचिन्ह. दुर्दैवानं आळंदी नगर परिषदेची स्वतःची अग्निशमन गाडी देखभाल दुरुस्तीसाठी गेल्यानं ती वेळेवर उपलब्ध होऊ शकली नाही. गेल्या 15 दिवसात आळंदी परिसरात आगीची ही तिसरी घटना आहे. त्यामुळे आळंदीतील अग्निशमन यंत्रणा सक्षम आणि अद्ययावत करण्याची मागणी नागरिकांनी जोर धरलीय. या घटनेचा पुढील तपास पोलीस प्रशासन करत आहे. या बातमीचा आढावा घेतला